गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मैत्रिणींना. माझ्या ब्लॉग नंबर 3मध्ये आज आपण छान अशी झेंडूच्या फुलांची निसर्गरम्य वातावरणात दाखवून सुरुवात केलेली आहे. पोपटांचा आवाज, चिमण्यांचा किलबिलाट असं दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती. पहाटेचा काळोखा अंधार होता. त्यानंतर हा जो ब्लॉग पुढील पाहत आहात तुम्ही, हा अगोदरच्या दिवसाचा संध्याकाळचा आहे. पावभाजीच्या रेसिपीची तयारी चालू होती, जे की वाटाणा सोलण्याच्या शेंगा चालू होत्या. वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतल्या. मग नेक्स्ट डे पहाटे कॉर्पोरेशनचे पिण्याचे पाणी आले होते. त्यानंतर सगळे हंडे भांडे घासून घेतले, पिण्याचे पाणी संपूर्ण भरून घेतले. एवढी थंडी वाजत होती की नको नको झाले होते पहाटे पाण्यात हात घालायसाठी, पण पिण्याचे पाणी भरावे लागते. त्यानंतर पिण्याचे पाणी सगळे भरून घेतले. टाईम झाला होता 7:06 झाले होते. मग सगळं वाटाण्याच्या शेंगा ते सोललेले होते, शेकोटी केलेला डब्बा होता, ते सगळं स्वच्छ करून घेतलं. दारासमोर सडा मारला, झाडांवरती पाणी मारलं, फ्रेश असं वातावरण झालं. त्यानंतर काय तर आपल्या दुकानाचं काम. बऱ्याच महिलांना माहीत आहे की आपला ऑनलाईन बिझनेस आहे. आयेशा कलेक्शन ह्या नावाने आपल्या अजून एक यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवर आपले ID ग्रो झालेले आहे. छान अशी तुमचा सर्वांचा प्रतिसाद आहे. लाईव्हमध्ये दाखवलेल्या साड्या ज्या आहेत त्या संपूर्ण साड्या फोल्ड करून घेतल्या. त्यानंतर त्या व्यवस्थित डेली वेअरच्या साड्या व्यवस्थित, पार्टीवेअरच्या वेगळ्या आणि काठपदरच्या साड्या वेगवेगळ्या केल्या. त्या साड्या प्रत्येक कॅरीबॅगमध्ये घालून घेतल्या. कॅरीबॅगमध्ये फार वेळ जातो. तुम्हाला फास्टमध्ये हा व्हिडिओ दिसत आहे, पण ह्याचा स्पीड वाढवलेला आहे एडिटिंगमध्ये. पण साड्या वेगवेगळ्या करायला फार वेळ जातो, 2 ते 3 तास जातात. नंतर ह्या साड्या सगळ्या कॅरीबॅगमध्ये घालून व्यवस्थित रॅकमध्ये लावून घेतल्या. आणि ज्या पार्सलच्या साड्या होत्या आपल्या त्या वेगळ्या काढून घेतल्या मी. त्यानंतर पूर्ण शॉप सगळं स्वच्छ करून क्लीन करून घेतलं, झाडू मारून पुसून वगैरे घेतलं. प्रत्येकाचा पार्सलचे जे आहे ते पॅक करून ठेवले. त्यानंतर ते पोस्टात देण्यासाठी दिले. पण ते मी व्हिडिओ नवीन आहे ब्लॉग स्टार्ट केलेला, त्यामुळे थोडं मला प्रॉब्लेम होते. व्हिडिओ शूट करायला कोणी नसतं आणि लक्षात आलं तरी व्हिडिओ चालू करते, कॅमेरा चालू करते, पण व्हिडिओ स्टार्ट होत नाही, असा प्रॉब्लेम होतो. आणि आपल्या गडवाल साडीला खूप छान प्रतिसाद आला आहे. त्यानंतर हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे मैत्रिणींनो, की जे की आम्ही साकतला देवाला गेलो होतो, जे की आमचे कुलदैवत आहे. तिथे थोडंसं फ्रेश होण्यासाठी पाण्यात जाऊन बसले होते. ते पाय सोडून बसले होते. छान असे मासे होते तिथे, पाहू शकता तुम्ही, सुंदर मासे आहे, पण ते स्पीडमध्ये पळत आहेत. एकदम छान मासे होते पाण्यामध्ये, एकदम फ्रेश वातावरण झालं. त्यानंतर देवाचं दर्शन घेतलं, छोटे छोटेसे फोटो क्लिप्स केले. आमच्या आहोंना म्हणून त्यांच्यासोबत 2-4 फोटोज काढले, कारण ते लवकर फोटोज काढायला तयार होत नाही आहेत. मग हे मासे वगैरे पाहिले, मुलं वगैरे खूप खुश झाले, प्रसन्न वातावरण झालं होतं. माशांना पाहून अगदी असं होतं की कधी ते हातात घेते, पण ते सापडतच नव्हते. छान असं देवाची तुम्हाला दाखवते की पहा, मी ते साकतच्या देवाला गेलो होतो. त्यानंतर ह्यांना बोलले चला ना आपण एक फोटोशूट करूया. मग त्यांनी यायला तयार नव्हते. मुलांचे वगैरे फोटो काढून झाले होते. मग त्यांना जबरदस्तीने बोलवून छान असे पाण्यामध्ये बसून माशाच्या कडेला 2-4 फोटो शूट केले. पाहू शकता तुम्ही, मी फोटो शूट केलेले जे आहेत पाण्याच्या मध्ये बसून त्यांना कन्व्हिन्स करत होते, या हो आपण फोटोज काढूयात म्हणून. मग ते आले. त्यानंतर मी छान असे 2-3 फोटोज क्लिक केले, ते तुम्ही पुढे पाहू शकता. मैत्रिणींना आपला ब्लॉग नंबर 3 तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायचं आहे. बऱ्याच मैत्रिणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं, त्या मैत्रिणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आपलं पेज आहे इंस्टाग्रामचं आयेशा एन कलेक्शन, आणि आपली ID जी आहे साड्यांच्या कलेक्शनची ती आयेशा कलेक्शन नावाने आहे. आणि आपलं ब्लॉगचे चॅनल आहे आयेशा निहाल ब्लॉग्स म्हणून आहे. सर्व मैत्रिणी आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे. धन्यवाद मैत्रिणींनो.